Possible cases of projection of satellite. Path trajectory of satellite depends on horizontal velocity. Different trajectory depending upon the tangential projection speed. अर्थ एकच आहे. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी म्हणजे काय? ठराविक उंचीवर वस्तू नेल्यावर तिला जे काय पुशअप वेलॉसिटी तुम्ही पुरवणार तिला म्हणतो आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. त्यावर आता याचा मार्ग पुढचा अवलंबून आहे. मग यासाठी मी आता परत तीन एक व्ही ते म्हणजे आता या हे जे काही वातावरण आहे पृथ्वीचं इथून मला इथपर्यंत उंचीवर न्यायचं आहे त्या भरलेली वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय? हे पुढं येईल. व्ही एच इथे जी वेलॉसिटी तुम्ही देतोय हॉरिझॉन्टल याला आडवी तिला म्हणलं तर व्ही एच. वस्तूला मी इथून इथपर्यंत वर उचललो. वस्तू म्हणजे सॅटेलाइट. इफ अ सॅटेलाइट इज रेज सर्टन बाय युजिंग एस्केप बट व्ही एच म्हणजे सेकंड स्टेजचं रॉकेट झालं नाही, फ्युएल चालू झालं नाही म्हणजे पुशअप मला देता आला त्याला देता आला. माझी काय राहिली तर 0 राहिली पहिली केस. ज्या वेळेला व्ही एच त्यावेळेला ही सरळ परत खाली जमिनीवर येऊन आदळणार आहे. दिस इज माय फर्स्ट केस. सेकंड केस. इफ व्ही एच इज लेस दॅन व्ही सी. व्ही सी म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी. आता क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय? हे तिसऱ्या स्टेजला आहे. इज व्ही एच इज लेस दॅन व्ही सी. सॅटेलाइट moves with elliptical path with Earth and at one of the foci path before falling on the Earth surface. हे सुरुवातीला काय होईल? इथं जर माझं दुसऱ्या केसमध्ये ही इलेप्टिकल पाथ गेला असा आणि येऊन इथं आदळेल. दिस इज सेकंड स्टेज वेन व्ही एच इज लेस दॅन व्ही सी. थर्ड केस. इफ व्ही एच इज इक्वल टू व्ही सी. म्हणजे व्ही एच मला जेवढी वेलॉसिटी पाहिजे तेवढी जर लागली तर दिस सॅटेलाइट नाव रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. पृथ्वीभोवती कशा मार्गाने फिरेल तर सर्क्युलर ऑर्बिटने फिरेल. कधी? व्ही एच इज इक्वल टू व्ही सी. मग आता व्ही एचला मी उलटं म्हणू शकतो. व्ही एच इज अ वेलॉसिटी ॲट विच satellite revolve in a circular orbit around the earth. That velocity is called as a critical velocity. त्या वेलॉसिटीला म्हणणार मी क्रिटिकल वेलॉसिटी. म्हणजे ज्या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला सॅटेलाइट पृथ्वीभोवती गोल मार्गाने फिरेल त्या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला म्हटलं जातं क्रिटिकल वेलॉसिटी. दिस इज युअर थर्ड केस. Now the fourth case. If VH is greater than VC. VH काय तुमचा VC पेक्षा मोठा but VH less than VE. म्हणजे VC पेक्षा क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा जास्त आहे आणि VE पेक्षा कमी असेल तर सॅटेलाइट मूव्ह इन इलेप्टिकल ऑर्बिट अराउंड दी अर्थ. इलेप्टिकल ऑर्बिट म्हणजे काय? इथून निघले सॅटेलाइट असा दूर जाईल परत असा जवळ येईल परत असं दूर जाईल या मार्गाने तो फिरेल. दॅट इज युअर फोर्थ केस. व्ही एच इज ग्रेटर दॅन व्ही सी बट व्ही एच इज लेस दॅन व्ही ई. व्ही ई पेक्षा कमी असेल. फिफ्थ केस. व्ही एच इज ग्रेटर दॅन व्ही सी बट व्ही एच इज इक्वल टू व्ही ई. इन दॅट केस बघा व्ही एच ग्रेटर दॅन व्ही सी but VH is equal to V. You take a parabolic path, not come back to the point of the projection. मग एक तर तो इथून निघाल्यावर अशा मार्गाने इकडं जाईल किंवा या मार्गाने इकडं जाईल. ही झाली माझी फिफ्थ केस. and last sixth case. VH is greater than VC. Also VH greater than VE. म्हणजे मी हॉरिझॉन्टल जी व्हेलॉसिटी पुरवणार आहे ती ठराविक व्हेलॉसिटी व्ही सी पेक्षाही जास्त आहे आणि एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे. देन सॅटेलाइट गेट एस्केप इन टू दी युनिवर्स. युनिवर्समध्ये म्हणजे विश्वामध्ये कुठंतरी भरकटून जाईल परत तुम्हाला कधीही मिळणार नाही. म्हणजे जर सॅटेलाइटला
पृथ्वीभोवती गोल मार्गाने फिरवायचं असेल तर तुम्हाला VH जी पुरवायची आहे ती ठराविकच वेलॉसिटी पुरवली पाहिजे आणि त्याच वेलॉसिटीला म्हटलं जातं क्रिटिकल वेलॉसिटी. जरी क्रिटिकल वेलॉसिटी इतकी VH दिली नाही तर तुम्ही केलेले सगळे कष्ट, सगळा खर्च पाण्यात जातो, उपयोगी पडत नाही. एक तर सॅटेलाईट जमिनीवर येऊन परत आदळेल किंवा इलेक्ट्रिकल मार्गाने फिरायला लागेल. म्हणजेच तुम्हाला ज्या कारणासाठी त्याला वापरायचं तो कारणासाठी वापर होऊ शकणार नाही. आणि मग ठराविक वेळासाठी की VC एवढंच देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे VH बरोबर VC असणं अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच त्या सॅटेलाईटचा वापर आपण कम्युनिकेशनसाठी करू शकतो. We have seen the projection of satellite. Now we see the critical velocity. In a projection of satellite, we know what is the critical velocity. Critical velocity is a horizontal velocity for which satellite revolve in a circular orbit around the earth. क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे ठराविक उंचीवर गेल्यावर सॅटेलाईटला दिलेली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे की ज्या ठराविक वेलॉसिटीला सॅटेलाईट हा पृथ्वीभोवती गोल मार्गाने फिरतो त्या वेलॉसिटीला आपण म्हणतो क्रिटिकल वेलॉसिटी, डिनोटेड बाय VC. तीच डेफिनेशन इथं दिली. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाईट फॉर विच सॅटेलाईट रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर ऑर्बिट राउंड द अर्थ इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल velocity. हीच डेफिनेशन वेगळ्या पद्धतीने केली जाते. द मिनिमम वेलॉसिटी दॅट मस्ट बी गिवन टू द सॅटेलाइट सो दॅट इट कॅन रिव्हॉल्व इन सर्क्युलर ऑर्बिट राउंड द अर्थ. म्हणजे सॅटेलाईटला ठराविक उंचीवर एक कमीत कमी जी वेलॉसिटी दिली जाते ज्यामुळं सॅटेलाईट पृथ्वीभोवती गोल मार्गाने फिरतो त्या कमीत कमी वेलॉसिटीला म्हटलं जातं क्रिटिकल वेलॉसिटी. Capital M mass of earth, capital R mass of earth, radius of earth, small m mass of satellite, h height of satellite from earth surface, VC critical velocity. आता सॅटेलाईट जो काय आहे तो पृथ्वीभोवती गोल मार्गाने फिरतो आणि गोल मार्गाने फिरत असल्यावर सेंटरच्या दिशेला एक फोर्स असतो ज्याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतोय या सॅटेलाईटवर केंद्राच्या दिशेने आणि हा सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स कोण करतं? पृथ्वीचं मास आणि सॅटेलाईटचं मास यांच्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून आपण म्हणणार सेंट्रिपिटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वी नो द फॉर्म्युला फॉर सेंट्रिपिटल फोर्स मास ऑफ सॅटेलाईट इंटू वेलॉसिटी स्क्वेअर डिवाइड बाय R+H and gravitational force G capital M small m divided by R+H whole bracket square. If you simplify it, then we get VC square is equal to Gm divided by inside bracket R+H bracket complete. Taking square root, VC is equal to in square root Gm inside bracket R+H. फक्त याच्यातला हा R+H इकडे शिफ्ट केला होता, हा M इकडे शिफ्ट केला, M कॅन्सल केला, एक R+H गेल्यानंतर हे मिळालं आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतला. मग मला क्रिटिकल वेलॉसिटी मिळाली इन स्क्वेअर रूट कॅपिटल G कॅपिटल M डिवाइड बाय R+H. क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन हाईट ऑफ सॅटेलाइट. म्हणजे सॅटेलाइटची उंची पृथ्वीच्या सरफेसपासून वाढवली तर त्यावेळेला आपल्याला कमी क्रिटिकल वेलॉसिटी द्यावी लागते. At an height h, we know the acceleration due to gravity, that is gh is equal to g capital M divided by R+H whole bracket square. याच्यावरून मी हा R+H LHSला घेतो आणि मग शिल्लक येतं gh inside bracket R+H whole bracket square is equal to gm. मग ह्या gmच्या ऐवजी ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करतो त्यापैकी एक R+H कॅन्सल होईल आणि VC मिळेल इन स्क्वेअर रूट GH इनसाइड ब्रॅकेट R+H. याही फॉर्म्युल्यामध्ये बघा आणि याही फॉर्म्युल्यामध्ये बघा सॅटेलाईटचं मास प्रेझेंट नाही आहे. म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी ही सॅटेलाईटच्या मासवर अवलंबून नाही. सो इट इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाईट. इट डिपेंड्स ओनली ऑन मास ऑफ प्लॅनेट.
ज्या प्लॅनेटभोवती त्याला फिरायला लावायचं त्या प्लॅनेटच्या मासवर अवलंबून आहे. पण जी वस्तू फिरते त्या प्लॅनेटभोवती त्या वस्तूच्या मासवर अवलंबून नाही. त्या वस्तूलाच आपण सॅटेलाईट म्हणतो. आता अशाच प्रकारची क्रिटिकल व्हेलॉसिटी अजून एका ठिकाणी काढायची. म्हणजे आता हा सॅटेलाईट इथं फिरतोय, हा एकदम याच्या जवळ आणायचा आणि इथं रोटेट करायला सुरुवात करायची. क्लोज टू द अर्थ सरफेस आणतो तर हा एच व्हेरी लेस दॅन आर होणार आहे. मग आर प्लस एचच्या ऐवजी वी टेक अप्रॉक्सिमेटली आर. मग तसाच डेरिव्हेशन आपण दुसऱ्या बाजूला मांडलेलं आहे. सेम डेरिव्हेशन आहे, सेम स्टेप आहे. फक्त जिथं आर प्लस एच आलं होतं त्या ठिकाणी आर फक्त टाकलेला आहे आणि फॉर्म्युला मिळालेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला मिळतो व्ही सी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट जी एम डिवाइड बाय आर. इकडे आर प्लस एच होता, इथं फक्त आर आला. परत एकदा ऑन सरफेस ऑफ अर्थ आपल्याला जीची किंमत माहिती आहे. त्याच्यावरून कॅपिटल जी आणि कॅपिटल एमची व्हॅल्यू काढली. जी इंटू स्मॉल आर कॅपिटल आर स्क्वेअर ती सबस्टिट्यूट केली आणि व्ही सी मिळाली इन स्क्वेअर रूट जी आर. वेटलेसनेस इन सॅटेलाइट. Let lift is at a rest position and person is present in the lift. म्हणजे एखाद्या लिफ्टमध्ये एखादा व्यक्ती बसलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg ॲक्ट ऑन अ फ्लोअर ऑफ द लिफ्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या दिशेला, म्हणजे त्या वस्तूचं वेट हे खालच्या दिशेला ॲक्ट होतं. नॉर्मल रिॲक्शन फोर्स ॲक्ट ऑन अ पर्सन व्हर्टिकली अपवर्ड. म्हणजे पृथ्वीचा सरफेस त्याच्यावर प्रतिक्रिया बल देतो, ज्याला नॉर्मल रिॲक्शन आपण म्हणतो. बोथ आर अपोजिट इन डायरेक्शन. नेट फोर्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे एक फोर्स जो आहे याचं वेट खाली ॲक्ट होतं mg आणि पृथ्वी त्याच्यावर वरच्या दिशेला फोर्स लावते आणि या दोघांच्या वजाबाकी इतकं नेट फोर्स त्या वस्तूवर लागतो. नेट फोर्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन F इज इक्वल टू mg minus L. We feel weight only due to the normal reaction force exerted by the earth. म्हणजे अर्थने जो नॉर्मल रिॲक्शन याच्यावर लावला आहे वरच्या दिशेला, त्या नॉर्मल रिॲक्शनमुळे आपल्याला आपलं वजन जाणवतं. इफ यू आर स्टँडिंग ऑन वेइंग मशीन इन अ लिफ्ट. म्हणजे लिफ्टमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि तुमच्या त्या लिफ्टमध्ये वजन काट्यावर तुम्ही उभे आहात. द फोर्स रेकॉर्डेड बाय द वेइंग मशीन इज नथिंग बट द नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे पृथ्वीने किंवा लिफ्टच्या सरफेसने जे काय वर फोर्स लावला आहे, नॉर्मल रिॲक्शन लावली, ती नॉर्मल रिॲक्शन त्या मशीनवर आपल्याला बघायला मिळते आणि तिलाच म्हणतो आपण आपलं वेट. लिफ्ट इज ॲट अ रेस्ट. लिफ्ट स्थिर आहे. लिफ्ट स्थिर असताना नेट फोर्स जो काय आहे तो 0 असतो. नेट फोर्स 0 असतो म्हणजेच mg इज इक्वल टू n म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन आणि हीच नॉर्मल रिॲक्शन आपल्याला मशीनवर मोजली जाते. सेकंड केस, लिफ्ट हॅविंग नेट अपवर्ड ॲक्सलरेशन. म्हणजे लिफ्ट आता वर जायला सुरुवात लागली, वरच्या दिशेला ॲक्सलरेशन त्याचं वाढलं. वेन द लिफ्ट जस्ट स्टार्ट मुव्हिंग अपवर्ड. ज्यावेळेला अपवर्ड जायला लागते त्यावेळेला अपवर्ड ॲक्सलरेशन मिळतं. अपवर्ड ॲक्सलरेशन मिळालं की पृथ्वीने वर लावला फोर्स आणि वरच्या दिशेला परत एक ओढणारा फोर्स, त्यामुळे टोटल नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती n मोठी होते. म्हणजे नेट फोर्स n मायनस mg होतो, कारण mg लहान झाला आहे म्हणजे मोठ्यातून लहान वजा करावं. F म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन. वर जातानाचं लिफ्टचं ॲक्सलरेशन दॅट इज mau इज इक्वल टू n मायनस mg. au म्हणजे अपवर्ड ॲक्सलरेशन. हा mg इकडं आणला तर प्लस होईल, मग n इज इक्वल टू mau प्लस mg. आता या दोघांच्या बेरजे इतकं नॉर्मल रिॲक्शन लागते. नॉर्मल रिॲक्शन वाढली. पहिल्यांदा नुसती mg होती या पहिल्या केसमध्ये. आता लिफ्ट वर जायला लागल्यावर हा फॅक्टर याच्यामध्ये ॲड झाला. मग वेइंग मशीन रेकॉर्ड द रीडिंग ग्रेटर दॅन mg पेक्षा मग आपल्याला आपलं वजन जास्त आहे असं जाणवतं. थर्ड केस, लिफ्ट हॅविंग डाऊनवर्ड ॲक्सलरेशन. म्हणजे आता लिफ्ट इथं आहात तुम्ही, मशीनवर उभे आहात आणि हे आता खाली चाललं, म्हणजे खालचं ॲक्सलरेशन आलं डाऊनवर्ड AD. या केसमध्ये
वेट पण तुमचं खालच्या बाजूला mg आणि हे पण खाली आलं, हे खाली आलं म्हणल्यावर mg तुमचा वाढला आणि नॉर्मल रिॲक्शन ही तुमची कमी झाली. मग नेट फोर्स mg मायनस n. परत एकदा फोर्स म्हणजे मास एक्सलरेशन AD at the d suffix AD which is equal to mg minus n. हा n तिकडं न्या आणि हा AD इकडं आणा म्हणजे n इज इक्वल टू mg मायनस MAD. mg मधून आता हे काही वजा झालं म्हणजे नेट फोर्स काय झाला तुमचा कमी झाला, डिक्रीज झाल्यामुळं वेइंग मशीन रेकॉर्ड द रिडिंग लेस दॅन दी mg पेक्षा मग तुमचं वजन कमी बघायला मिळतं. फिफ्थ केस, state of free fall. If the cable of lift get cut, in this case downward acceleration AD is equal to G. म्हणजे आता तुम्ही लिफ्टमध्ये आहात आणि हे लिफ्टचा वरचा जो केबल असतो बांधणारा तुटून गेला की तुम्ही सडनली खाली यायला लागतात. त्या केसमध्ये तुमचा AD हा G इतका होतो. मग या केसमध्ये ADच्या ऐवजी G टाकलं तर परत mg येतं. mg मायनस mg काय होतं तर 0 होतं आणि मग नॉर्मल रिॲक्शन तुमच्या बॉडीवर अप्लाय होत नाही आणि नॉर्मल रिॲक्शन अप्लाय न झाल्यामुळं पर्सन डज नॉट फील वेट. मग या केसमध्ये आपल्याला आपल्या वजनाचं जाणीव होत नाही. आणि वेइंग मशीन रेकॉर्ड द 0. वेइंग मशीन काय करतं 0 रिडिंग पाहत. त्यालाच म्हणतो आपण वेटलेसनेस कंडिशन म्हणजे आपली वजनविरहित अवस्था. Satellite revolve in a circular orbit. The acceleration for this motion is a centripetal acceleration and which is provided by the acceleration gravitational acceleration. Centripetal acceleration कोण प्रोव्हाइड करते तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन म्हणजेच AD इज इक्वल टू G असतं आणि त्याही केसमध्ये ॲपरंट वेट हे तुमचं 0 असतं. अँड पर्सन इन अ सॅटेलाइट ऑर ॲस्ट्रॉनॉट फील्स वेटलेसनेस. म्हणजे ही चौथी केस आहे, हीच चौथी केस सॅटेलाईटमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत लागू पडते आणि ती व्यक्तीला मग आपलं वजन नाही असं जाणीव होते. प्रत्यक्ष त्याला वेट असतं पण सॅटेलाईटचा सरफेस त्याच्यावर नॉर्मल रिॲक्शन लावत नाही. मास असतं पण वेट नसतं.